जीवनातनं आपण काय शिकायला पाहिजे. संघर्ष हा त्यांच्या जीवनाचा स्तर होता. संघर्ष करायला आपण भीतो, परंतु आपण समजायला पाहिजे की संघर्ष करायला भीतो नाही. संघर्ष करत असतानाच यशाचा मार्ग आपल्याला मिळणार आहे हे समजून घ्यायचं आहे. हेच आपल्याला लोकशाही अण्णाभाऊ साठेच्या जीवनातून कळत आहे, समजायचं आहे. आज जे आपले युथ आहे, आज आपले जे मुलं आहेत, त्यांना जी दिशा मिळते आहे ती खरंच बरोबर आहे. नीट पेपरसाठी विषय सुरू आहे पूर्ण देशात. ह्या नीट पेपरसाठी खरंच कुठेतरी न्याय मिळायला पाहिजे मुलांना. परंतु न्याय मागणं हा अधिकार आहे हे त्यांना समजत आहे. पण अधिकाराचा बचाव कसा करायचा, अधिकार कोणत्या पद्धतीने मागावा, तर तुम्ही हा संविधान वाचत असाल आणि त्या मुलांनी जर संविधान वाचलं असेल तर त्यांना एक गोष्ट समजून सांगण्याची गरज आहे. त्यांनी समजायचं आहे की जर फंडामेंटल राईट्स ते म्हणतात की माझा अधिकार, जर त्यांना फंडामेंटल राईट्स समजतो की हा माझा अधिकार आहे आणि म्हणून मी मोर्चा करणार आहे, म्हणून मी आज रस्त्यावर येणार आहे, हे बरोबर आहे. तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनने राईट्स दिले आहे, अधिकार दिले आहे, पण एक समजून घ्या जर तुम्हाला ड्रायव्हिंग करण्याचा राईट अधिकार जर मिळाला असेल तर त्याच्याबरोबर तुमचे आहे की सिग्नल लागल्यानंतर तुम्हाला थांबायचं आहे. सिग्नलवर लाल लाईट दिसतं तर थांबायचं आहे, तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. म्हणून फक्त कॉन्स्टिट्यूशन वाचून आहे तर संविधान तुम्हाला बरोबर वाटते ते संविधान नसणार आहे. तुम्हाला समजून घ्यायला जरूर आपण बघतो आहे, त्यांची भाषा बघतोय, त्यांची वागणूक बघतोय. त्या गोष्टीवर येणाऱ्या जो आपला आता समोरची जनरेशन असणार आहे त्यांना सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, मला चांगल्या आहेत, कुठे भटकत असतात, कुठे दिसतं की भटकून लागतात. आज त्याच दृष्टीने पुन्हा एकदा सांगता येईल की शाळेच्या जीवनामध्ये त्यांनी पोवाड्यांनी, त्यांनी नाटकांनी एक क्रांती घडून आणली. ही क्रांती होत नाही, परंतु दिशा चांगली असली पाहिजे, विचार चांगले असले पाहिजे, त्याला हीच भावना मला वाटते. मामा पण आहे केलेला नाही आपला पूर्ण समाज संघटन जे शकत नाही. आपल्याला संघटनेची गरज आहे आणि संघटनेची गरज होत नाही. तेव्हा आपल्याला कळते की आज जशी कार्यक्रम आपण करतो त्यावेळेला सगळ्यांनी एकत्र जर मुठी बाजूला आपले माननीय मुख्यमंत्री पाहिजे. आम्ही प्रयत्न करत असतो पण कोणतरी काम करून देणे त्यांच्या हातात असते. आज कधी त्यांनी आम्हाला संकट म्हणून कधी गेलो कधी निराश केलं नाही आणि म्हणून मला वाटते पुढे सुद्धा आपल्या या समाजातील संस्था नोंदणीचे कार्य आहे ते आपण करून घेणार एवढं आश्वासन देते आणि माझ्या शब्दांना विराम देते. पुन्हा
हॅलो आता सगळ्यांच्या समोर सगळ्यांना जाहीर माफी मागतो. जाहीर माफी म्हणजे नाही आणि आमच्या आम्ही त्यांच्या काळावर स्वागत करतो. पण तसं नाही झालेलं अशी नका होईना आज आलेले आहे किंवा मी पुन्हा त्यांचं एकदा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो. आणि मुख्यताईचं स्वागत मी सन्माननीय